नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणुकीचे प्रकार आपण अनेकदा पाहतो, पण यावेळी प्रकार वेगळाच आहे। चक्क मुंबईच्या मंत्रालयात बनावट आय कार्ड तयार करून आरोपींनी कॅबिनमध्ये बसून मुलाखती घेतल्या आणि तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातला। मंत्रालयात कनिष्ठ लिपिक पदाची नोकरी मिळवून देतो अशी बतावणी करत 7 आरोपींनी तब्बल 9,55,000 रुपये घेऊन फसवणूक केली। या प्रकरणी लॉरेन्स हेनरी वय 45 राहणार माळणी नगर यांना पोलिसांनी अटक केली आहे। तर शिल्पा उदापुरे, वसंतकुमार उर्फ वसंतराव उदापुरे, विजय पाटणकर, नितीन साठे, सचिन डोळस आणि बाबर नावाचा शिपाई हे 6 आरोपी अद्याप फरार आहेत। राहुल तायडे राहणार सुगतनगर, नारी रोड, जरीपटका हे या फसवणुकीचे बळी आहेत। तायडे यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेत आरोपींनी मुंबईतील जे हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून घेतली। इतकंच नव्हे तर मंत्रालयात शिल्पा उदापुरे यांच्या नावाची पाटी लावलेल्या कॅबिनमध्ये त्यांची मुलाखत घेऊन विश्वास बसवला। मात्र 2019 पासून पैसे घेऊनही जॉईनिंग लेटर न दिल्यामुळे अखेर फसवणूक उघडकीस आली। तायडे यांनी सांगितले की आरोपींनी बनावट आय कार्ड दिल्यामुळे मंत्रालयात सहज प्रवेश मिळत होता, पण नोकरी न मिळाल्यामुळे त्यांनी अखेर हुडकेश्वर ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानंतर हेनरीला मुंबईतून अटक करण्यात आली। या घोटाळ्यात मंत्रालयातीलच काही मोठे अधिकारी सामील असल्याची शंका व्यक्त होते। चंद्रपूर पोलिसात दाखल तक्रारीत आरोपींनी मंत्रालयात स्वतः पाटी लावून मुलाखती घेतल्याचं सिद्ध झालंय। नागपूरमध्ये देखील मंत्रालयाचे काम करून देतो असे सांगून दलाल तरुणांना गंडा घालत असल्याचं समोर आलंय। राहुल तायडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय की या टोळीने महाराष्ट्रातील 200हून अधिक बेरोजगारांची फसवणूक केली असावी। आतापर्यंत हुडकेश्वर, चंद्रपूर आणि वर्धा पोलीस ठाण्यात 4 तक्रारी दाखल झाल्या असून या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। मंत्रालयाच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या घोटाळ्यामुळे मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।